नांदगाव तालुक्यातील घाटमाथ्यावरील जातेगाव येथील यशवंतनगर येथे गेल्या 2 महिन्यापासून येथील महिला पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करत आहेत. मात्र त्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागत नाही, म्हणून त्यांनी आज दिनांक 6 एप्रिल रोजी ग्रामपालिका जातेगाव येथे धरणे आंदोलन केले. त्या धरणे आंदोलनाची दखल ग्रामपालिकाचे ग्रामसेवक गोपाल चौधरी यांनी घेतली आणि त्यांच्या 1 ते 6 मागण्या संदर्भात त्यांना आश्वासन पूर्तीचे पत्र दिले आणि येत्या 2 दिवसात पाईपलाईन सुरू करण्याचे आश्वासन दिले. बघूया. आम्रपाली महिला मंडळ जातेगाव यांच्या वतीने जातेगाव ग्रामपंचायत समोर काही मागण्यासंदर्भात या महिला मंडळ या ठिकाणी बसले होते आणि त्या संदर्भात त्यांनी आज दिवसभर या ठिकाणी धरणे आंदोलन करून ग्रामपंचायत जातेगावचे ग्रामसेवक यांना आग्रहास्तव त्यांच्याकडे मागण्या काही मंजूर करून घेतल्या आहेत आणि त्याबद्दल आमच्या समोर आहे. तुमचं नाव काय? माझं नाव सिंधुबाई कचरो लाटे. अच्छा, तुम्ही ज्या मागण्या मांडल्या होत्या आणि ग्रामपंचायत जातेगावचे ग्रामसेवक सन्माननीय श्री गोपाल चौधरी यांनी तुम्हाला एक पत्र दिले, तर ते पत्र वाचून तुम्ही समाधान व्यक्त केलंय? समाधान व्यक्त केलं, पण मग असं वेळ लावली नाही पाहिजे, त्यांनी लगेच करायला पाहिजे. 2 दिवसात त्यांनी अल्टिमेट द्यायला 2 दिवसाचा. अच्छा, 2 दिवसात? हा, जास्त दिवस न लावता त्यांनी 2 दिवसातच करायला पाहिजे. बरं. नाही जर झालं तर मग आम्हाला पुढचं काही या संदर्भात पण आम्ही पाठपुरावा करणार जातेगावच्या वतीने जे आंदोलन होतं त्या संदर्भात चौधरी साहेबांनी जे या ठिकाणी पत्र दिलं आहे आणि त्यामध्ये नमूद केलेलं आहे की 2 दिवसात आम्ही तुमचं पाईपलाईनचं समस्या निवारण करू. आणि बघूया, आम्ही थोड्या मी आपणास जातेगावचे ग्रामसेवक चौधरी साहेब यांची सुद्धा त्या 2 दिवसाच्या पत्रासंदर्भात त्यांची मुलाखत घेऊन आपल्यास दाखवण्याचा प्रयत्न करू. आश्वासनानंतर या ठिकाणी आपण बघत आहात आम्रपाली महिला मंडळ जातेगाव या येथील महिलांचे समक्ष या ठिकाणी लाठे, शब्बीरभाई, गोटोभाई, जाबीरभाई, जावेदभाई, कडोबा महाले आणि श्रीखंडे पोलीस. बघूया ग्रामसेवक गोपाल चौधरी काय म्हणतात. यशवंतनगरमधील ग्रामस्थ आणि महिलांनी ग्रामपालिकेसमोर आज आंदोलन या ठिकाणी केलं. त्यांच्या ज्या 6 मागण्या होत्या त्या 6 मागण्या ग्रामपंचायतीने पूर्ण करण्याचं आश्वासन त्यांना आज रोजी दिलेलं आहे आणि ते लवकरच पूर्ण करण्यात येईल असं मी ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांना आश्वासन देतो. आणि त्यांनी जे आजचं आंदोलन स्थगित केलं त्याबद्दल देखील त्यांचे ग्रामपंचायतीच्या वतीने सर्वांचे आभार.